थँक्यू सो मच. या ठिकाणी जर पाहिलं तर नेक्स्ट मॅच सुरू होते पुन्हा एकदा फ्रेश स्लॉटमधली ही पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर, म्हणजे जर बघितलं तर दोन सख्खे भाऊ या ठिकाणी जर पाहिलं तर या सामन्यामध्ये आपल्याला निश्चित रूपानं ॲज अ ओनर म्हणून पाहायला मिळतील. मग एकीकडे उलेश नाखवा आहेत, एकीकडे दत्ता नाखवा आहेत, आणि असं असताना त्या दोघांचा हा संघ इथे मात्र अप्रतिम चेंडू. निश्चितच जर पाहिलं तर या चेंडूवर एक धावून पूर्ण केले. फलंदाजी करणारा संघ नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ आणि गोलंदाजी करणारा संघ प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ. PNP चषकाचा रनरअप राहिलेला संघ. आणि ड्रेस कोड पहा, याच रंगाचा ड्रेस किंवा याच रंगाची जर्सी PNP चषकामध्ये देखील प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यावेळी निखिल धारवे कर्णधार होता. यावेळी जर पाहिलं तर कर्णधाराच्या भूमिकेत मृणाल वरसोलकर आहे. मृणाल वरसोलकर त्याच संघामध्ये आपल्याला दिसला होता. यावेळी ॲज अ कॅप्टन आहे, परंतु नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघानं पिंट्याला काही बदललेला नाही आहे. या 3 चेंडूंचा अप्रतिम लेखाजोखा आपण पाहिला. मंथन डाकी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पुढचा चेंडू. यावेळी देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. यावेळी देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे विघ्नेश कटोर आणि इथे मात्र मंथन डाकीचा आक्रमण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी अजय पवार आलाय. अजय पवारला 1000 रुपयांचं पारितोषिक मनवीर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आलं होतं, ते त्याच्याकडे बहाल केलं जातंय, दिलं जातंय. तत्पूर्वी इथे जर पाहिलं तर 4 चेंडू फेकले गेले, 2 खर्च झालेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंथन डाकी. यावेळी मात्र चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल होतोय, चेंडूला अडवलं जातंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही. आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा. निश्चितच 5 चेंडू फेकून झालेले आहेत, 3 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र प्रफुल्ल उर्फ पिंट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पिंट्या पाटीलची देखील खासियत आहे, मोठमोठे फटके मारण्याची क्षमता. रोह्याच्या धावीर चषकामध्ये मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, त्याच्यानंतर मागच्या वर्षीच्या अलिबाग प्रीमियर लीगमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. 2 बाईक पिंट्याच्या मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून पिंट्याच्या नावावर मागच्या वर्षी जमा झालेले आहेत. असा हा पिंट्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न होता. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकलेत आणि या चेंडूवर जिथे 1 धाव येणार होती तिथे 2 धावा पाहायला मिळाल्यात. पिंट्याला नेहमीच आपण पाहिलंय मोस्ट कन्सिस्टंट प्लेयर म्हणून या अलिबाग तालुक्यातला ओळखला जात. आपण फलंदाजी पिंट्याची गोलंदाजी जी पाहिलेली आहे त्या गोलंदाजीमध्ये एक सुबकता धार पाहायला मिळाली आणि तोच पिंट्या मैदानावर आहे. 1 षटक संपलं, 5 धावा धावफलकावर आल्या. कोणत्याही प्रकारचा विकेट आतापर्यंत पडलेला नाहीये, तो म्हणजेच नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा. असं असताना पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज संकल्प म्हात्रे हा शिवरे गावाला बिलॉंग करतो आणि निश्चित रूपानं आपल्याला आज मात्र इथे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दुसरीकडे जर पाहिलं तर विघ्नेश कटोर स्ट्राईक एंडवर आहे. मंथन डाकीनं अप्रतिम गोलंदाजी विघ्नेश कटोर समोर सजवली होती. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता पुढचं षटक घेऊन संकल्प गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ओव्हर बाउन्स झाला. पंचांकडे दाद मागितली. यस इट इज. पंचांनी अपेक्षेप्रमाणे दोन्ही जमिनीला समांतर केले. ICC लॉ नंबर 22चा या ठिकाणी अवलंब केला आणि या चेंडूला जर पाहिलं तर स्वैर घोषित केलं, वाईट घोषित केलं. धावसंख्येत 1 धावेची भर पडली आणि 1 धावेच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकलं. 6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा संकल्प मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. विघ्नेश कटोर ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळी मात्र नक्कीच जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट काऊ कॉर्नर एरियाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, ओव्हर बाउन्स झाला. पंचांनी वाईट घोषित केला. त्याच्यानंतर 1 बाउन्सची ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतरचा हा चेंडू पुढचा चेंडू. इथे देखील अप्रतिम पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय, जिला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जायचं किंवा आपण 1983च्या वर्ल्ड कप म्हणजे कित्येक जण इथे जर पाहिलं तर आता या वर्ल्ड कप पासून
तत्पूर्वी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, टीम रिव्ह्यू आहे. 1983च्या वर्ल्ड कप लाईव्ह पाहिलेले देखील कित्येक जण असतील आणि तेव्हा जर पाहिलं तर वेस्ट इंडिजचे ते गोलंदाज यायचे. मेल्कम मार्शल असायचा, कर्ट्री एम्ब्रोज असायचा आणि ते ज्या प्रकारची गोलंदाजी करायचे ती गोलंदाजी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संकल्पच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. अगदी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू नाका जवळून किंवा जर हेऱ्या जवळून जाणार आणि त्याच्यानंतर तो चेंडूचा जो स्मेल असतो तो स्मेल फलंदाजाच्या नाकामध्ये घुसणार आणि तिला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जायचं. ती परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी फेकलेली पाहायला मिळते. इथे पिंट्यानं रिव्ह्यू केलाय, वाईडसाठी हा रिव्ह्यू मागितलाय कारण ऑलरेडी 1 बाउन्स झाला होता. त्याच्यानंतरचा हा 1 बाउन्सच्या ऑर्डर नंतरचा पुढचा बाउन्सर चेंडू आला होता आणि मग तो बाउन्सर चेंडू या ठिकाणी पेनलाइज केला जाणार का? खऱ्या अर्थानं जेवढा बाउन्स अपेक्षित होता तेवढा बाउन्स आहे का? किंवा पंचांना जे काही दिसलं ते योग्य दिसलं की त्यात पंचांचं पाहण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली, हे या ठिकाणी आता मात्र टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाहिलं जाईल. स्क्रीनवर आपण पाहू शकता पिंट्या आणि विघ्नेश कठोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपाने दुसरीकडे जर बघितलं तर संकल्प म्हात्रे पाहायला मिळतोय. असं असताना एक तेज तर्रार गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण हाशिवरे म्हटलं की एक नावाजलेला गाव आहे, नावाजलेला संघ या गावातून येतो. काल आपण प्रसाद पाटीलचा खेळ पाहिला, आपण आज पिंट्याचा खेळ पाहतोय. मंथन डाकी आहे, संकल्प आहे, थोड्या वेळाने मनीष मोकल देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि असं असताना ह्या आशिवरे गावाला बिलॉंग करणारा प्रत्येक खेळाडू आज जर पाहिलं तर कुठं ना कुठं ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळताना दिसतो. इथे मात्र पंचांकडे दाद मागितलेली आहे. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, आपण पाहू शकतो. येस इट इज थोडा आपल्याला एक्स्ट्रा हायटेड एक्स्ट्रा बाउन्सी चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांचा इशारा इथे मात्र हा नो चेंडूचा आलाय. म्हणजे नो चेंडूच्या सहाय्यानं हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. एक धाव मिळेल आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिट या ठिकाणी कशा प्रकारे फ्रीली वापरला जातोय. पुढचा चेंडू घेऊन संकल्प म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. येस इट इज फ्री हिट चेंडू असल्यामुळं हा झेल जरी धरला असला, टिपला असला तरी देखील या झेलवर ज्या धावा धावून काढल्या जातील त्या धावा लिगली समजल्या जातील. इथे मात्र या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या सहाय्यानं 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच संकल्प म्हात्रेनं चांगली गोलंदाजी केलेली आहे, पण असं असताना कुठेतरी एक्स्ट्रा बाउन्सचा जो फटका आहे तो फटका इथे संकल्पाला बसलेला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. संकल्पच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर संकल्प म्हात्रे सज्ज होतोय. 9 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट फटका आलाय. क्षेत्र नाही आहे त्या दिशेनं आणि चेंडूला नक्की क्षेत्ररक्षकानंच सांगितलंय की हा चेंडू सीमा रेषा पार होणार. येस इट इज. या चेंडूला पाठवलंय ओव्हर एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं 9 अधिक 6 15 धावा धावफलकावर आहेत. निश्चितच आपण पाहू शकता ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू होता. इनसाइड आउट चेंडूला उचललं, चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी सीमापार चेंडू लगावला गेला आणि इथे मात्र धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर आल्या नागपुरा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी शॉर्ट आर्म पुल केलाय. नक्की चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल, जोपर्यंत चेंडू अडवेल, जोपर्यंत चेंडूची फेक करेल तोपर्यंत विघ्नेश आणि पिंट्यानं 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 16 धावा आत्तापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. संकल्प म्हात्रे आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू संकल्पच्या माध्यमातून. यावेळी मात्र येस अपील झाली, पण कोणत्याही प्रकारे पंचांनी अपीलला दाद दिलेली नाहीये. पिंट्याचा खेळ नेहमीच प्रभावी ठरलेला आहे. सुरुवातीला थोडा वेळ घेतो, परंतु जसं जसं सेट होतो तसं तसं जर पाहिलं तर तो आपली खेळी सजवत जातो. म्हणजे ताकद आहे, टायमिंग आहे आणि जर पाहिलं तर मृणाल वर्सोलकरनं टॉसच्या वेळी देखील सांगितलं होतं की पिंट्या हा नेहमीच प्रत्येकाचा आदर्श राहिला आहे. म्हणजे त्याच्यासारखं बनायचं, त्याच्यासारखं खेळायचं नेहमी प्रत्येकाला वाटतं आणि इथे मात्र आता तो खेळ पिंट्याच्या माध्यमातून होणार का? इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता संकल्प म्हात्रेचा. हा देखील एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र
जी विकेट आहे त्या विकेटच्या वेगाचा, पिचच्या वेगाचा पुरेपूर वापर इथे संकल्पच्या माध्यमातून केला गेलेला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या षटकाची इथे मात्र सांगता होते, समाप्ती होते. 2 षटकांची संगता झाल्यानंतर धावफलकावर जर पाहिलं तर बिनबाद 16 धावा आहेत. निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी कायम राहणार, कारण 2 षटकांच्या अखेरीस 8 धावांच्या सरासरीनं 16 धावा धावफलकावर आहेत नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाच्या. निश्चित रूपाने आपण जर पाहिलं ना, साखर गावातील हे दोन्ही संघ, एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर, दुसऱ्या बाजूला नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर, हे 2 संघ एकमेकांसोबत भिडताना आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला खारेपाट विभागातील कर्णधार अर्थातच प्रफुल्ल पाहायला मिळाला, प्रफुल्ल पाटील, जो बऱ्याचशा युवा खेळाडूंसाठी आदर्शवत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. तर दुसऱ्या बाजूला मृणाल बरसोलकर, ताकदीचा खेळाडू. मागचं 1 दशक ज्याने मृणालने चांगल्या पद्धतीने खेळलंय, गाजवलंय, आणि असा मृणाल बरसोलकर मैदानावरती कर्णधार पद भूषवताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांची सांगता झाली 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या. मंथन डाकीचं ते षटक आपण पाहिलं. संकल्प मात्रने दुसरं षटक हाताळलं, ज्याच्यामध्ये 11 धावा खर्च केल्या. इथून मात्र तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन मंथन सज्ज झालाय. आहा, चांगला चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत. मंथन डाकीचं कौतुक करूयात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. मंथन एक युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याची बॉडी लँग्वेज, पॉझिटिव्ह इंटेंट हा नेहमी फलंदाजांसाठी कर्दन का ठरलेला आपण पाहिलाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी. आहा, चेंडू सोडलाय, अतिरिक्त उसळी, आणि तदनंतर मात्र चेंडूची दिशा ही हॉपस्टम्पच्या पूर्णपणे बाहेर पाहायला मिळाली. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा स्वरूपातील धावफलकावरती बहाल केली गेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. मंथनचं इथून कौतुक करावं तितकं कमी आहे. जिथे आदर्शवत खेळाडू अर्थात प्रफुल्ल स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्यासमोर कशा पद्धतीचा खेळ करणं. बघा, दोन्ही खेळाडू हाशिवरे गावाला बिलॉंग करतात. त्यावेळेला अनुभवाचा पण वापरण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने चुकी केली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी, मग अशा वेळेला चुकी झाली आहे. आणि इथून मात्र चेंडू सीमारेषा पार जाईल. षटकार मिळालाय. बघा, काय आगळा वेगळा खेळ आहे. सीमारेषा किती महत्वाची आहे. 6 धावा आणि चेंडू याच्यामध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने चुकी केली आणि त्याचमुळे का होईना पंचांनी या ठिकाणी डिसिजन रिवोक केला. आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे जाण्यापूर्वी एक टप्पा पडला होता, हे पाहिलं, आणि त्याचमुळे का होईना चौकार पाहायला मिळाला. जिथे एकही धाव नव्हती, मग अशा वेळेला चौकार आलाय. कॅच पकडली पाहिजे होती. ही क्रिकेटची स्पर्धा एक स्टँडर्ड सेट करणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. मग अशा वेळेला चुका घडल्या तर प्रॉब्लेम होईल. मोठा फटका, कॅच सुटली, जीवनदान मिळालं. त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचललाय प्रफुल्ल पाटील, पिंट्या पाटील. त्याला जर तुम्ही असे चान्सेस दिलेत ना, तर तो अशा पद्धतीची मोठी फटकेबाजी करेल. आणि मग वारंवार आपण केलेली चूक हे आपल्याला आठवत राहील. आणि जखमेवरती मीठ चोळल्यामध्ये पिंट्याचा हात कोणीच धरू शकत नाही. धावफलकावरती नजर मारूयात. 28 धावा धावफलकावरती. ज्या मंथन डाकीचा आपण आख्यायिका गात होतो, चांगला गोलंदाज बघत होतो, त्याचं स्टॅट्स पूर्णपणे प्रफुल्ल बिघडवलेत. मग ती कॅच पकडली असती तर मॅचमध्ये कमबॅक करता आलं असतं. प्रफुल्ल सारख्या फलंदाजाला बाद केलं असतं तर नवीन फलंदाज आला असता. बरेचसे हेवे दावे, इप्स अँड बट्स मैदानावरती निश्चित रूपाने पाहायला मिळाले. 29 ऑन स्कोरबोर्ड. जिथे बघा रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ऑनसाइडच्या दिशेने पटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू लेटकट खेळला. थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव जरूर मिळाली. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणि मंथन डाकीने सांगितलं की तुझ्याकडे अनुभव आहे तर माझ्याकडे गुणवत्ता आहे. तुझ्याकडे खूप वर्ष खेळण्याची कारकीर्द आहे, माझ्याकडे चांगलं स्किल सेट आहे, आणि त्या बळावरती एक प्युअर क्रिकेट मी नक्की खेळू शकतो. 29 धावसंख्येवरती पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू इथून जरूर मिळालाय. कौतुकास पात्र असा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. मंथन डाक, एक चौकार आला, एक षटकार आला.
तरी सुद्धा तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी उपयुक्त आहे हे विसरून चालणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत 1 डाऊन साठी करण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. भेरसे विभागातील हा खेळाडू एक युवा खेळाडू म्हणून त्याची या संघामध्ये वर्णी लागली. मंथनचं कौतुक करूया, ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च. इथून क्षेत्ररक्षकाने चुकी केली, कॅच सुटली, चौकार मिळाला, प्रफुल्लने बाजी मारली, लॉंगॉनला षटकार खेचला आणि तदनंतर मात्र विकेट सुद्धा घेतली आहे. जशास तसं उत्तर दिलं गेलं. आपले स्टॅट्स, आपली भूमिका, आपला माइंडसेट स्पष्टपणे क्लिअर केलंय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती करण आपण पाहिलं. बेरसे विभागातील खेळाडू आहे आणि हे चॅम्पियन्स ट्रॉफीचं यश आहे, जिथे अलिबागच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटपटूंची मांदेयाळी चेंडू सोडलाय, मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली आहे. सरप्रायझिंग डिलिव्हरी. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हे चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. 29 धावा, 1 फलंदाज बाद. आपण अनुभवतोय अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. सन्मान्य प्रशांत नाईक यांनी यांच्या संकल्पनेतून उतरलेली ही क्रिकेटची स्पर्धा. जानेवारीचा महिना आणि मग सुरुवातीला क्रिकेट संघामध्ये होणारी ही क्रिकेटची स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. अलिबागच्या क्रिकेटपटूंसाठी हक्काचं व्यासपीठ आणि किंबहुना या स्पर्धेमुळे इतरत्र मोठ्या मोठ्या स्पर्धेंचे दरवाजे सुद्धा उघडले जातात. गतवर्षी आपण पाहिलं ना तर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आर्यन खारकर सारखा खेळाडू खेळला होता. त्याचा परफॉर्मन्स झळकला गेला. यूट्यूबवरती सर्व प्रेक्षकांनी पाहिला. काही क्रिकेटच्या ॲनालिसिसने पाहिला, काही कोचने पाहिला आणि त्याचमुळे का होईना यंदाच्या वर्षीमध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये त्याला 3 लाखाची बोली लागली आहे. अलिबाग तालुक्यातील पहिला खेळाडू जो ISPL मध्ये गेलाय. त्यामुळे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ही क्रिकेटपटूंसाठी खूप महत्त्वाची क्रिकेटची स्पर्धा आहे, जिथे चांगले खेळाडू घडले जातात. षटक क्रमांक 4 गोलंदाजीमध्ये बदलाव. सार्थक गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. सार्थक सर पाटील मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी करतोय. अलिबाग कोळीवाडा विभागातील खेळाडू आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालेला आपण पाहतोय. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकलाय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शकतायनाथ. कोणतीही चुकी करेल न करेल अशा वेळेला जीवनदान मिळालंय. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस म्हटलं जातं. मग अशा वेळेला मिळालेलं हे जीवनदान जिवारी लागणार आहे सार्थकच्या. गोलंदाज करेल तरी काय. क्षेत्ररक्षक इथून मात्र आपण पाहिला ना तर प्रयत्न करत होता कॅच पकडण्यासाठी. रनिंग कॅच जरूर होती, कॅच पकडली पाहिजे होती, हरकत नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू, धावचित करण्याची नामी संधी. येस नो येस नो, शेवटी येस ठरवलं आणि हा चांगला निर्णय आहे. विघ्नेश कटोर स्ट्रगल करतोय मैदानावरती. वैयक्तिक आपण पाहिलं एकमेव खेळाडू जो सलामीसाठी आलाय आणि तदनंतर मात्र 14 धावसंख्येवरती खेळतोय. करण मात्र स्ट्राईक एंड वरती. बेरस्याचा हा खेळाडू युवा खेळाडू आहे. सार्थक एकूणच पुरा गोलंदाज मैदानाच्या आत. टप्प्यावरती स्वार उंचीचा वापर. एक गोलंदाज म्हणून आपण आपला कॅलिबर ओळखला पाहिजे. आपली उंची काय आहे, चेंडूचा टप्पा आपण काय टाकला पाहिजे, नॅचरल बेनिफिट आपल्याला काय मिळू शकेल, ॲडव्हान्टेज मिळवलाय. कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र सार्थक सर पाटीलचं सुद्धा. अलिबाग कोळीवाडा विभागातील खेळाडू आज मैदानावरती चांगला खेळ करून दाखवतोय. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर केलाय. मृणाल बरसोलकर संघ कर्णधार चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाडूंचा वापर करतोय. या वेळेला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक कुठे याचा आढावा घेतला, क्षेत्ररक्षकाने चुकी केली. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुखावणारा आनंददायक आलाय. करण म्हात्रेच्या मॅचमधून आलेला चौकार फार महत्वाचा आहे. जे प्रेक्षक भेरसे गावातून या मैदानावरती आलेत, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा पाहत आहेत, आपल्या गावातील, आपल्या वाडीतील, आपल्या चौकातील खेळाडू जर चांगला खेळ करतोय ना तर मग गर्वाने
1 इंचाने छाती फुलते. करणच्या बॅट मधून गर्वाने आणखीन एक फटका चांगला खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. जबरदस्त खेळ. षटक क्रमांक 4 समाप्त. 42 धावा, 1 फलंदाज बाद. 5 षटकांची ही मॅच आहे. रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओव्हरपिच प्रकारचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकला आणि तदनंतर मात्र चांगली फटकेबाजी मैदानावर. पहिल्या षटकात आपण पाहिलं 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 11 धावा, तिसऱ्या षटकात 13 धावा. चौथं षटक आपण जर पाहिलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये महागात ठरलं, कारण 13 धावा खर्च केल्यात. सार्थकची गोलंदाजी चांगली आहे असं वाटत असताना दुधात माशी पडली आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती चौकार षटकार आला आणि सार्थक सर पाटील याचा स्टॅट्स पूर्णपणे बदललेला आपण पाहिलं. कारण मात्रचं कौतुक करावं लागेल. मोठी फटकेबाजी केली, संघाला सुखावणारी कामगिरी आज त्याने मैदानावरती करून दाखवली आहे. नाखवा वॉटर स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, प्रतिस्पर्धी संघाने जिंकला आणि तदनंतर मात्र सुरुवातीपासून आलेला विघ्नेश कटोर याचं कौतुक करावं लागेल. अर्थात आपण जर पाहिलं स्ट्राईक रेट फारसा इम्प्रेसिव्ह नाहीये. 13 चेंडूंमध्ये 14 धावा खेळतोय, मात्र विकेटवरती टिकून राहणं ही सुद्धा एक जमेची बाब होती. प्रफुल्ल मोठी फटकेबाजी करत होता. 8 चेंडूंमध्ये ज्याने 14 धावा केल्या. तदनंतर मात्र करण आलाय आणि करण चांगली कामगिरी करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळालंय. ओव्हर द विकेट गोलंदाजीमध्ये आता मात्र बदलाव झालाय. नाखवा साखर विभागातील दस्तूर खुद्द खेळाडू. आहा, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. बघा आपल्या संघाला सपोर्ट अशा पद्धतीने टाळ्या वाजवल्या जात आहेत, आरोळ्या दिल्या जात आहेत, शुभेच्छा दिल्या जात आहेत. 43 ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं निर्णायक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून इथे मात्र रोनित नाखवाला गोलंदाजीसाठी बोलवलंय. साखर विभागातील खेळाडू आपल्या संघासाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून भूमिका बजावतोय. लाईन आणि लेन पासून भरकटलेली गोलंदाजी. पंच नाराज आहेत, नाखुश आहेत आणि त्याचमुळे का होईना वाईडची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव आली आहे. 44 ऑन स्कोर बोर्ड, जिथे एक फलंदाज बाद झालाय. मृणालने इथून मात्र कानमंत्र दिलाय. 44 धावा धावफलकावरती लागले असताना इथून सांगितलं गेलं की तुझी गोलंदाजी जी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेला होता, मग एक्स्ट्राची धाव किती हाईट होता यावरती तिसरी नजर पाहायला मिळेल. प्रोलिंक आणि FH स्पोर्ट्स यांचं आपण कौतुक करूयात. चांगला कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. 9 कॅमेरे, 1 ड्रोन कॅमेरा, माईक, स्टंप माईक, अशा पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा कव्हर केली जाते. ज्या फ्लड लाईट्स आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पंकज जाधव अर्थात बुम बुम बाट्या याने सुद्धा या फ्लड लाईटचं कौतुक केलं. रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हटली की अशाच पद्धतीची स्टँडर्ड किंबहुना फ्लड लाईट्स असल्या पाहिजेत. आपण पाहिलं घड्याळामध्ये वाजलेले आपण जर बघितलं तर जवळजवळ 1:30 वाजलेत, तरीसुद्धा माता भगिनी या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत आणि या क्रिकेट स्पर्धेवरती प्रेम दाखवत आहेत. आपल्या आळीतील, आपल्या वाडीतील, आपल्या चौकातील, आपल्या गावातील खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती आलेले आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतला जातोय. इथे मात्र चेंडूची उसळी हा एक चिंतेचा विषय आहे. रोनित सुद्धा आपण पाहिला एक पातळ शरीरयष्टी असणारा खेळाडू आहे, ज्याची गोलंदाजी नेहमी चांगली राहिली आणि म्हणूनच का होईना इथून मात्र आपण पाहिलं तर साखर संघाने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी बोलवलं. रसिक मायवा प्रेक्षक अजूनही गर्दी करत आहेत. दोन्ही साखर गावचे हे संघ कोणी स्टँडमध्ये बसलंय, कोणी जिथे जागा मिळेल तिथे बसतोय. व्यासपीठावरती असणारी जी मुख्य व्यासपीठावरती असणारी जी पब्लिक आहे ना, ते प्रेक्षक बऱ्यापैकी आलेले आपण पाहतोय. चेंडू वाईड आहे की नाही, एक्स्ट्राची धावा मिळतील की नाही आणि वाईड बॉल. येस इट इज वाईड चेंडू आहे, एक्स्ट्राची धाव आली आहे. पुनच्छ हरिओम. तीच दिशा आणि तीच दशा पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती येईल. पुन्हा एकदा
रिव्ह्यूची मागणी केली आहे. बरं, आपल्याकडे तंत्रप्रणाली आहे, त्याचा वापर करत राहावा का, हा सुद्धा एक चर्चेचा विषय राहिला आहे. खरंच अशा पद्धतीचे रिव्ह्यू सारखे फलंदाजांनी घेतले पाहिजे का? कारण पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत, त्यांची नजर चांगली आहे, चांगली अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून झाली आहे. पंकज जाधवने स्वतः या अंपायरिंगबद्दलची तारीफ केली, कौतुक केली. आणि मग असं असताना वारंवार वेळ वाया जातोय, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. चेंडू आपण पाहिला टॉपस्टम्पच्या प्रचंड बाहेर होता आणि पंचांनी वाईडचा इशारा दिला आहे. मुख्य पंचांनी आधीच या चेंडूला वाईड दिला होता आणि तरी सुद्धा त्या डिसिजनला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला गेला. मग पर्दाफाश केला गेला. तिसऱ्या पंचांनी डोळा उघडला. मोठा फटका, ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. षटकार खेचलाय. कॅल्क्युलेशन मध्ये आता मात्र वाढ होईल. धावफलकाला आकार मिळेल. धावफलक आता मात्र देणगी स्वरूपात जमा झालंय, अर्थात 51 ही धावसंख्या आपण पाहतोय. करण म्हात्रे चांगली इनिंग बिल्ड करतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडूचा वेग कमी होता हे त्याने ओळखलं. बदल्या फळीमध्ये एखादा फलंदाज जेव्हा कामगिरी करतो ना, त्यावेळेला त्याची चेंडूवरती नजर चांगली असली पाहिजे आणि तेच पाहायला मिळाले. अनपेक्षित धावा धावफलकावरती येत आहेत. जिथे पहिल्या षटकामध्ये सुरुवात मंथन डाकेने चांगली केली होती, केवळ 5 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र संकल्प, मंथन, सार्थक या गोलंदाजांवरती हल्ला बोल केला. 5वं षटक प्रगती पथावर. सरळ बॅटने खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ना दसरा ना दिवाळी एक्स्ट्रा स्वरूपातील धावा, बोनस स्वरूपातील धावा दिल्या जात आहेत. जिथे जेमतेम 1 धाव होती, अशा वेळेला दुसरी धाव आणि मात्र ओव्हरथ्रोमुळे तिसरी धाव सुद्धा गिफ्ट मिळाली आहे. म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावरती सुद्धा एवढी चांगली ऑफर नसेल जितकी चांगली ऑफर इथून मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ही टीका एका बाजूला ठेवूयात, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे. ही एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. ती रिक्वायरमेंट फुलफिल झालीच पाहिजे. 54 ऑन स्कोरबोर्ड. दिशाचे भटके पुन्हा एकदा पंच नाराज आहेत, नाखुश आहेत. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पकडला गेलाय. रोनितला करायचं तरी काय आहे, खूप मोठा प्रश्न आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला गोलंदाजीसाठी बोलवलंय. आपल्या गोलंदाजीवर लाबोल केला जातोय. मग करण मात्र ऐन फॉर्मात आहे, ज्याने 6 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या आहेत. मग त्याच्यासमोर गोलंदाजी करत असताना वैविध्यता करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक टाकत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय जरूर, मात्र दिशा चुकीची आहे. फुलटाचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार. इथून मात्र अंगलटी आली आहे. 7 चेंडू 19 धावा. वैयक्तिक करण मात्रची इनिंग इथून मात्र समाप्त होईल. 55 धावसंख्येवरती दुसरा हादरा इथून मात्र आपण पाहतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाला लागलाय. 5वं षटक प्रगती पथावरती. याच ब्रेक थ्रूची गरज होती. हायवेवरचा गतिरोधक इथून मात्र दूर झालाय असं म्हणेल. रोनितने कशी बशी का होईना विकेट संपादन केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जरूर. कुणाल पाटील वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचे बदललेले नियम, त्यामुळे नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार आहे. एक युवा म्हणून संघामध्ये वर्णी लागली आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 युवा खेळाडूंसाठी नंदनवन पाहायला मिळाले. दरम्यान आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी पुकार देणार आहोत. SP सुपर प्लेयर्स आंबेपूर आणि 11 नवगाव संघ, रियांश 11 नवगाव आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. इनिंग्स ब्रेकमध्ये आपला नाणेफेक होईल, याची दखल घ्या. कुणाल आलाय मैदानावरती नवीन फलंदाज, एक युवा खेळाडू म्हणून त्याची संघामध्ये वर्णी लागली. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला. प्रदीप स्पोर्ट्स संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तदनंतर मात्र मंथनने सुरुवात चांगली केली. मधल्या षटकांमध्ये फटकेबाजी चांगली झाली.
शरीरापासून दूर चेंडू. पंच पुन्हा एकदा नाखुश आहेत, नाराज आहेत. एक्स्ट्राची धावा दाफलकावरती आल्यात. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू वाईड आलेत. एक्स्ट्राच्या धावा बहाल केल्या गेल्यात. या मॅचमध्ये टोटल 6, त्यातले 4 एकट्या रोनितने टाकलेत. हे कटू सत्य मैदानावरती. एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. मग अशा वेळेला चांगली कामगिरी अपेक्षित असते. मग दबाव, दडपण आपल्याला बिखरून टाकते. खोलवर टप्प्याचा चेंडू. ह्यावेळेचा चेंडू चांगला होता, कौतुक करावं लागणार आहे. 5वं षटक प्रगती पथावरती आहे, जिथे अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी. 57 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. खूप लांबचं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. तर चेंडू टाकण्यासाठी 9 वेळा गोलंदाजाने प्रयत्न केलेत, एफर्ट्स घेतलेले आपण पाहतोय. लांबच लांब षटक या वेळा टाकला गेलाय. फलंदाजांसाठी अर्थातच नाखवा स्पोर्ट्स संघासाठी जमेची बाजू सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकाला केवळ प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल आणि तिथल्या प्रेक्षकांना चेंडू देऊन क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. शेवट गोड झालाय. कुछ मीठा हो जाए असं म्हटलं गेलं आणि तदनंतर मात्र हा चौकार आपण पाहतोय. विघ्नेश कटोरच्या बॅटमधून आलाय. या इनिंगची सुरुवात विघ्नेशने केली. या इनिंगचा शेवट सुद्धा विघ्नेशने केलाय. मैदानावरती कमालीची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्येवरती आपण पाहिलं तर धावा जमा झाल्यात निर्धारित 5 षटकांमध्ये. 61 विजयासाठी 62 धावांचं आव्हान असणार आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन काय झालं त्याबद्दल चर्चा करूयात. शेवटच्या चेंडूवरती बॅकलिफ्ट कमालीची होती. ताकदीचा वापर केला गेला आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकांचे एफर्ट्स कामी आले नाहीत. हे चित्र आपण मैदानावरती अनुभवलं. वैयक्तिक इनिंगकडे आपण पाहिलं. 15 चेंडूंमध्ये 19 धावा विघ्नेश कटोर, चांगला खेळ केला. 8 चेंडूंमध्ये 14 धावा प्रफुल्ल पाटील. 7 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी करण म्हात्रेने केली आणि कौतुकास पात्र इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 2 संघ, एक संघ मैदानातून बाहेर येईल, दुसरा संघ मैदानाच्या आत जाईल. चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर आणि रियांश 11 नवगाव संघ. चला आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. तोपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यासिनजी मर्चंट सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. नाणेफेकीचा कौल करून घेतोय आपण. रियांश 11 नवगाव विरुद्ध SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. विनोद वाटकरे आणि मनीष मोकल या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो. मी सन्मान्य माजी नगरसेवक महेशजी शिंदे यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस होईल. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेत. मनीष मोकल आलेला आहे. SP सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाचं नेतृत्व करणार. रियांश 11 नवगाव संघाचं नेतृत्व करण्यासाठी लेजेंडरी खेळाडू विनोद वाटकरे सज्ज झाला आहे. नव्या दम्याचे खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू असा सामना कर्णधार या रूपाने पाहायला मिळेल. टेल इज द कॉल. विनोद वाटकरेचा कॉल आहे आणि हेड मनीष मोकल ऑन द टॉस. मनीष, या विकेटवरती तुला काय वाटतं की फार चेंडू जातोय असं सीमारेषेच्या बाहेर चौकार षटकार येत आहेत, पण त्याच वेळेला कशी बॉलिंग केली पाहिजे असं तुला काय वाटतं याच्यामध्ये? आपण जर आता मॅच बघितलं तर मागचा बॉल थोडासा म्हणजे बॅट्समनला डिफिकल्ट जातोय, बाकी जर समोरच्या बॉलला मार पडतो. ओके, विश यू ऑल द बेस्ट मनीष. विनोद वाटकरे आहे. विनोद, किती धावा बनतील साधारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये? 60. आमचं 60चं टार्गेट असेल. विनोद वाटकरे, या मैदानामध्ये खूप वेगळ्या आठवणी आहेत, गेली कित्येक वर्षाच्या आठवणी असतील. विनोद वाटकरे या मैदानाशी किती वर्ष जोडला गेलाय?
तरी पण 20 वर्ष तरी या ग्राउंडवर खेळतोय. थँक्यू सो मच. दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा असतील. रियांश 11 नवगाव विरुद्ध SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. हा सामना चित्तथरारक असेल, रोमहर्षक असेल आणि इतिहासातील अनेक जुन्या घटनांना, आठवणींना उजाळा देणारा सुद्धा असेल. त्यामुळे जे घरी ज्यांना झोप आलेली आहे ना, त्यांनी पुन्हा एकदा प्रोलिंग स्पोर्ट्सवरती या, FH स्पोर्ट्सवरती या आणि पुन्हा हे थेट प्रक्षेपण पाहायला सुरुवात करा, कारण तुम्हाला एक चित्तथरारक लढत पाहायला मिळणार आहे. रियांश 11 नवगाव क्रिकेटच्या पंढरीतून, अर्थातच आता क्रिकेटच्या नव्या दमाच्या तरुण खेळाडूंसोबत SP सुपर प्लेयर्स आंबेपूर त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज होणार आहे. अशा वेळेला आज क्रीडाभवन मैदानामध्ये कोणता संघ जिंकणार हे आपण थोड्याच वेळात पाहणार. पण वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे दुसऱ्या सत्रासाठी मृणाल वर्सोलकर मैदानामध्ये सज्ज झालाय. नक्कीच मृणाल वर्सोलकर सज्ज झाले. नॉनस्टिक एंडवर आपण पाहतोय ऋषिकेश झावरे आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल पाटील म्हणजे पिंट्या आहे. तत्पूर्वी सामना साखरेतले हे दोन्ही संघ, दोनही सख्खे भाऊ या ठिकाणी आज जर पाहिलं तर आमने सामने आहेत. एकीकडे उलेश नाखवा आहेत, दुसरीकडे दत्ता नाखवा आहेत आणि असं असताना नाखवा ब्रदर्सची ही जोडी मैदानावर जर पाहिलं तर आज कशा प्रकारचा खेळ करणार. पहिला चेंडू जर पाहिलं तर लिव्ह केलाय, सोडून दिलाय. पिंट्या पाटीलकडे जो अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी पणाला लावलाय. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतोय. तुम्ही पब्लिककडून देखील जर पाहिलं तर थोडासा गोंगाट पाहू शकता ना, कारण दोनही ठिकाणचं पब्लिक जे आहे ते पब्लिक एका गावातलं आहे आणि असं असताना एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा आपण पाहू शकतो. आणि साखरेतलं पब्लिक असेल तर त्यांना सांगायला नको आरडाओरडा कसा करायचा, कशा प्रकारे एकमेकांना चिडवायचं, परंतु ही एक मैत्रीपूर्वक लढत आहे पब्लिकमध्ये. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट चेंडूचा बघा. वाईट चेंडू पडल्यानंतर देखील तोच गोंगाट, तोच आवाज आपल्याला पाहायला मिळालाय. एक चेंडू फेकलाय, एक धाव धावफलकावर आहे. कोणत्याही प्रकारचा विकेट आतापर्यंत आलेला नाही आहे. पिंट्या पाटील पुन्हा मार्कवर सामना करेल मृणाल वर्सोलकर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पिंट्या पुन्हा एकदा सज्ज होईल मृणाल वर्सोलकर साठी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र नक्कीच चेंडू खोदून काढलाय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. नाखवा ब्रदर्सना आठवत असेल PNP चषकाचा सुपर 6चा पहिला सामना मुस्कान 11 मांडला आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर. आणि तेव्हा जर पाहिलं तर मुस्कान मांडलामध्ये काय गोलंदाज होते. तेजस काटकर होता, संदीप बटारे होता, त्याच्यानंतर जर पाहिलं तर आदित्य घाडगे होता, हितेश पाटील होता, रोहित पाटील होता. आणि असं असताना मृणाल वर्सोलकरची 61 धावांची खेळी या बॉलिंग लाईनअप समोर आली होती. PNP चषकातला हायेस्ट स्कोर मृणाल वर्सोलकरच्या जोरावर जर पाहिलं तर 119 धावांचा लगावला होता. आणि अशा प्रकारचे काही ते बसून झोपून षटकार मृणाल वर्सोलकरनं लगावले होते. आणि तोच मृणाल वर्सोलकर इथे जर बघितलं तर पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये वापस येतोय. आता वापस येण्यासाठी मृणालचा फॉर्म कधी गेलाच नव्हता, परंतु असं असताना अप्रतिम फटका मृणालनं सजवलाय. मृणालनं जर पाहिलं तर या फटक्याला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. या फटक्यावर षटकार कमावला. आणि इथे मात्र रिषभ पंतची आठवण झाली की त्याचा बॅलन्स जातो फटका खेचल्यानंतर, पण त्यानंतर मात्र तो पुन्हा एकदा फटक्यावरचा कंट्रोल पाहता चेंडूला सीमापार मारण्याची ताकद ठेवतो. इथे 3 चेंडू फेकले गेलेत, 7 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विचार केला तर भरपूर धावा जिंकण्यासाठी गरजेचे असतील, म्हणजे तब्बल 62 धावांचं आव्हान आहे. मागच्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी करण म्हात्रेने देखील केलेली आपण पाहिली. आणि असं असताना इथे जर पाहिलं तर आता प्रफुल्लवर मृणाल वर्सोलकरचं आक्रमण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पिंट्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. मृणाल वर्सोलकर निश्चित रूपानं नेहमीच एक हक्काचा खेळाडू किंवा जर पाहिलं तर एक हुकमी खेळाडू म्हणून समोर आलाय. पुढचा चेंडू पिंट्याच्या माध्यमातून मृणाल वर्सोलकर साठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल पिंट्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला पाठवून दिलंय. जल्लोष होतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या डगआउट मध्ये. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी. बघा आपण स्क्रीनवर पाहू शकता साखरेतलं पब्लिक कशा प्रकारे मृणाल वर्सोलकरच्या षटकारांना सेलिब्रेट करतंय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा मृणाल वर्सोलकरसाठी. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. हा येस, पब्लिकने जरा अतिउत्साहात येऊन फक्त बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊ नका, जरा मागे राहा. क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची आणि स्टेजवर नाचू नका. त्या स्टेजवर तो त्याच्यावर नाचू नका प्लीज. ते नाजूक आहे जरा, त्याच्यावर नाचू नका प्लीज. पुढचा चेंडू घेऊन पिंट्या पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक
तिसरा षटकार मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून. पिंट्याच्या या गोलंदाजीवर, पिंट्यासारखा आक्रमक, पिंट्यासारखा अनुभवी, पिंट्यासारखा एक लेजेंडरी गोलंदाज आणि त्याच्यावर इथे मात्र मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून मिडविकेटच्या वरून हा एक षटकार आलाय. म्हणजे इथे जर पाहायचं झालं तर मृणाल वर्सोलकर देखील आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. अगदी पडतोय, झडतोय, झोपतोय, परंतु चेंडू मात्र सीमा पार पाठवतोय. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी मृणाल वर्सोलकरनं लगावलेली पाहायला मिळते. 5 चेंडू झालेत, 19 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू घेऊन पिंट्या पुन्हा एकदा मृणालसाठी. इथे मात्र स्लॉग स्वीप केलाय, चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळालंय. यावेळी देखील बाउंड्री आले. यावेळी देखील जर पाहिलं तर अप्रतिम फटका आलाय. 1 बाउन्स चेंडू जाईल ओव्हर द रोप 4 धावांसाठी. खणखणीत चौकार पाहायला मिळतो मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून. म्हणजे निश्चित रूपानं तत्पूर्वी SP सुपर प्लेयर्स आंबेपूर मनीष मोकल आपली टीम शीट घेऊन जायचंय. मनीष मोकल आणि आपले कोण खेळणार आहेत, कोण बाहेर राहणार आहेत या सामन्यासाठी हे या ठिकाणी मार्क करून आणायचं आहे. मनीष मोकल लगेच यायचं आहे. पहिल्या षटका अखेर धावफलकावर 23 धावा लावल्या. संदीप जगे सर, मगाशी तुम्ही सांगितलं की ऋषिकेश झावरेचं तुम्ही नाव घेतलं. मागच्या वर्षी याच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऋषिकेश झावरेनं काय केलं होतं हे तुम्ही सांगितलं. तोच ऋषिकेश झावरे आता तुम्हाला ऑन स्ट्राईक दिसेल. ताजपूर गावाला बिलॉंग करतो. 3 सख्खे भाऊ. काल ऋतिक झावरे दिसला, क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर काल भूषण झावरे दिसला, क्वालिफाय झाला. आणि आज ऋषिकेश झावरे दिसतोय. मागच्या वर्षी अप्रतिम कामगिरी केली होती त्याच ऋतिक झावरेनं, म्हणजे याच्या भावानं आमदार प्रीमियर लीगमध्ये 3 चेंडू 17 धावांची गरज असताना 3 लगातार षटकार मारले होते. आणि इथे जर पाहिलं तर आज ऋषिकेश झावरे मागच्या वर्षी जिथे सोडलं होतं तिथून घेऊन पुन्हा एकदा वर येणार का? पण असं असताना गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज परेश गावंड कशा प्रकारची गोलंदाजी करणार? कारण मृणाल वर्सोलकरनं इथे जर पाहिलं तर एक टोन सेट केले, पिंट्यावर आक्रमण केलंय. मारणार तर मोहरक्या मारणार. आणि त्या प्रकारचं जर पाहिलं तर संघाच्या वजीरावर, संघाच्या कॅप्टनवर हल्ला केलाय पहिल्या षटकामध्ये. आणि त्याच्यानंतर मात्र अशा प्रकारे पिंट्याचे सैनिक जे आहेत ते सैनिक लढा देत आहेत. आणि असं असताना निश्चित रूपानं कशा प्रकारे जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जो फटका बसलाय नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला, तो फटका भरून काढतायत. कारण खड्डा खणला की लगेच आपल्याला पुन्हा एकदा डोंगर उभारता येत नाही. पहिला तो खड्डा भरावा लागतो. आणि हा खड्डा भरण्यासाठी इथे परेश भरणार का? ऋषी झावरेचा अप्रतिम फटका या ठिकाणी, अप्रतिम चेंडू आणि त्याच्यावर मात्र तेवढाच सुंदर फटका सजवलाय. पंच नक्कीच या ठिकाणी वेळ घेतील आणि नंतर निर्णय देतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर या चेंडूवर किती धावा आल्यात? यस यस यस, पब्लिकचा इशारा. आणखी एक मोठा फटका, आणखी एक षटकार आलाय. काय फलंदाजी सुरू आहे. पहिल्या इनिंग नंतर वाटत होतं की नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघानं एवढ्या धावा धावफलकावर लावलेल्या आहेत की भरपूर झाल्या. पण इथे मृणाल आणि ऋषी सांगतोय की नाही. पुढचा चेंडू, फ्लोर 1 चेंडू, पुन्हा एकदा ऋषीच्या रेंज मध्ये चेंडू टाकला. यावेळी लॉंग ऑफच्या वरून अप्रतिम फटका. म्हणजे काय तर यासिन सर तुम्ही म्हणायचे की बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. खऱ्या अर्थानं अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी मृणाल वर्सोलकरच्या ऋषी झावरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मृणालच्या पाठोपाठ या ठिकाणी पाहिलं बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे बघा, इथे फौज आलेली आहे. ती फौज बाहेर काढा प्लीज. व्हॉलेंटियर जरा जा आणि त्यांना जायला जागा द्या रे बाहेर. तुम्ही आतमध्ये ढकलू नका प्लीज. मुके प्राणी आहेत. खरं तर विनंती आहे फक्त त्यांना जायला जागा द्या. इथे मात्र तिसरा षटकार येणार का ऋषीच्या बॅटमधून? पुढचा चेंडू, हो हो हो, यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. यावेळी मात्र पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला, थोडासा काटा बदलला, दिशा बदलली आणि या चेंडूला मात्र निर्धावचा टॅग लावला. 20 चेंडू आणि 26 धावांची गरज. दर्णे गुरुजी किती सोपं करून ठेवले बघा ना आव्हान. 36 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन परेश गावंड पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला नो मॅन्स लँड मध्ये मारण्यामध्ये यशस्वी ऋषी ऑलमोस्ट झाला होता. पण आयत्या वेळी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सूरज धावत गेला, धावला आणि मग शेवटच्या क्षणाला मात्र ऋषी झावरेचा अप्रतिम झेल टिपला. तिथे मात्र एका वेळी वाटलं होतं की ऋषीचा हा चेंडू देखील बाहेर जाईल, पण तसं झालं नाही. या चेंडूवर ऋषी झावरे पकडला गेला, ऋषी झावरे टिपला गेला आणि इथे पहिला हादरा बसला तो म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. अप्रतिम झेल सूरजच्या माध्यमातून टिपलेला पाहायला मिळाला. इथे मात्र आता
चेंडू झालेले आहेत. फलकावर 36 धावा आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे आणि असं असताना 19 चेंडू आणि 26 धावांची गरज प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. चला घाई करायची आहे, नवीन बॅटर लगेच पाठवायचा आहे. दोन्हीही भाऊ सामन्याचा आनंद घेताना अगदी बाजूबाजूला बसून आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु PNP चषकामध्ये नाखवा साहेब आपण फायनल मॅचमध्ये मी कॉमेंट्रीला होतो आणि तिथे बघितलं तर अक्षरशः पैशाचा खैखोल केला होता. आपल्या सामान्य ग्रामीण भाषेमध्ये आपण खैखोल म्हणतो ना, तशा प्रकारची जर पाहिलं तर बरसात केली होती. आणि इथे आता जर पाहिलं तर आता कशा प्रकारचा खेळ होतोय बघा ना. दोन सख्खे भाऊ आहेत. मग प्रदीप स्पोर्ट्सचा तिथे सामना होता आणि नाखवा ब्रदर्स देखील जर पाहिलं तर आपण तिथे पैसे लावताना पाहिलं होतं. असं असताना इथे आता जर पाहायचं झालं तर 36 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. परेश गावण इथे जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आहे आणि नवीन फलंदाज मंथन डाकी आलाय. मंथन डाकी करणार पुढचा चेंडू. एज लागली आणि मंथन डाकी देखील बाद होऊन बॅक टू बॅक तंबूत परतलाय. परेश गावणनं आणखी एक ब्रेक थ्रू दिलाय. परेश गावणनं सामन्यामध्ये रंगत आणली, कारण मृणाल वर्सोलकर एका बाजूनं मारतोय, दुसऱ्या बाजूनं ऋषीनं देखील तीच सुरुवात केली होती. पण अशातच ऋषीचा एक अप्रतिम झेल लॉंग ऑफ किंवा वाईडिश लॉंग ऑफ रिजनला टिपला गेला आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या मागोमाग मंथन डाकीला देखील तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज परेश गावणनं. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. ज्या प्रकारचा खेळ आपण पाहतो, ज्या प्रकारचा खेळ आपल्याला अपेक्षित असतो, त्या प्रकारचा खेळ आपण पाहतोय. आणि असं असताना आता मात्र अंतिमची 3 षटकं बाकी आहेत. चला घाई करायची आहे. मृणाल आपल्या खेळाडूंना सांगा जरा. मृणाल स्वतः क्रीजवर आहे, पण प्लीज घाई करा, वेळ वाया घालवायचा नाही आहे. आपला बॅटर तयार ठेवा ना आधी. 2-3 तयार ठेवायचे, म्हणजे जिथे गरज पडेल तो बॅट्समन जाईल. तत्पूर्वी 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे मात्र नवीन आलेला फलंदाज पारस नाखवा. अप्रतिम खेळाडू आहे, अग्राव गावाला बिलॉंग करतो. आणि असं असताना निश्चित रूपानं आज मात्र या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ करणार, कारण यासिन सर आपण जर बघितलं तर सुपर फास्ट अग्राव हा संघ आपल्याला नॉर्मली खेळताना दिसतो. त्याच्यामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू असतात आणि असं असताना त्यातलाच एक खेळाडू म्हणून आपण पारस नाखवाला पाहतोय. आज मात्र अण्णावानं नाखवा असला तरी नाखवा ब्रदर्सच्या विरोधात खेळताना दिसतोय आणि प्रदीप स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. पण इथे पारस नाखवापेक्षा मृणाल वर्सोलकर काय करतोय, कारण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत पाटील आलाय. निशांत पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू अगदी आखूड टप्प्याचा चेंडू, अगदी शॉर्ट पिच चेंडू. म्हणजे थोडी जर गोलंदाजाची हाईट असती ना तर हा चेंडू किपरला देखील मिळाला नसता. एवढा शॉर्ट चेंडू हा पाहायला मिळाला. या चेंडूला मात्र शॉर्ट पिच फेकलं. तिथे मात्र पंचांकडून स्वैर घोषित करण्यात आला, वाईड घोषित करण्यात आला, 1 बाउन्सची ऑर्डर देण्यात आली. पुन्हा अशी चूक केल्यास पेनलाइज केलं जाईल हे सांगितलं गेलं. आणि इथे मात्र ताकदीसोबत थोडीशी नजाकत देखील पाहायला मिळाली. अप्परकट केलं होतं चेंडूला लॉंग स्टॉप रिजनमध्ये थांबवलं. तिथे मात्र डिक्लेअर झोन आहे. 1 धाव मिळाली. एका धावेच्या सहाय्यानं 38 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम क्रिकेट आत्तापर्यंत खेळलं गेलेलं आहे. निश्चित रूपानं पुढचा चेंडू घेऊन निशांत पुन्हा एकदा सज्ज होईल, सामना करेल मृणाल वर्सोलकर. 7 चेंडू 23 धावांवर नाबाद खेळतोय. पुढचा चेंडू ओहो हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बघा कशा प्रकारची गोलंदाजी आहे. पहिल्या 2 षटकात 2 नाही तर पहिल्या 10 चेंडूंमध्ये असा काही खेळ रंगला होता की ऋषी आणि मृणालची बॅट थांबायचं नाव घेत नव्हती. परंतु त्याच्यानंतर एक ब्रेक थ्रू मिळाला आणि मग कशा प्रकारे जर पाहिलं तर इनिंगला ब्रेक लागला, पण मृणाल वर्सोलकर थांबण्याचं नाव घेत नाही आहे. तो त्याच्या रेंजमध्ये चेंडू पाहतोय. रेंजमध्ये येणारे चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतोय आणि हा देखील चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून मृणाल वर्सोलकर उडवतोय 6 धावांसाठी. अप्रतिम फटका. धावफलक 44 धावांवर जाऊन पोहोचतोय. नक्कीच शफल झाला आणि स्लॉग स्वीप केलाय. पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्ये स्लॉग स्वीप करणं खऱ्या अर्थानं सोपं नसतं, कारण चेंडू ओव्हर बाउन्स असतो. यासिन सर आपण लेदर क्रिकेटमध्ये स्वीप, स्लॉग स्वीप, रिव्हर्स स्वीप असे फटके पाहतो, पण टेनिस क्रिकेटमध्ये स्लॉग स्वीप खेळताना जर पाहिलं तर चेंडू कनेक्ट न होण्याची भीती असते. आणि असं असताना मृणाल मात्र कोणत्याही प्रकारची भीती मनात न ठेवता त्या चेंडूला अप्रतिमरित्या फक्त गोलंदाजाचा पेसचा वापर करून सीमापार पाठवतोय. पुढचा चेंडू
इथे मात्र अप्रतिम डिफेन्स पाहायला मिळाला. एक मोठा फटका, त्याच्यानंतर डिफेन्स केला गेलाय. मृणालचा असाच खेळ आहे. सरळ व्ही मध्ये खेळण्यापेक्षा स्क्वेअर ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट अशा प्रकारचे फटके मृणालच्या बॅटमधून आपण पाहतो आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी तो गेम देखील त्याला सूट करतो. इथे मात्र हा चेंडू देखील जर पाहिलं तर आपण स्लॉक स्वीप केलेला पाहतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी फाईन चेंडू गेलाय, परंतु तिथे डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल, 1 धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 45 धावा येतील. अजूनही अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी आहे आणि असं असताना सामना रंगतदार आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. म्हणजे इथे जर मृणालचा विकेट मिळवण्यात यश आलं तर कदाचित आपण जर पाहिलं तर निशांत पाटील आपण नक्की या गेममध्ये येऊ शकता. म्हणजे अजूनही सामना जो आहे तो सामना असा अडकलेला आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे, त्यानं चेंडू अडवला, त्यानं चेंडू फेकला. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 46 धावा झाल्या आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. म्हणजे 3 षटकं झालीत, 46 धावा, 12 चेंडू, 16 धावांची गरज आहे. पाणी न्यायचं आहे मैदानात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत चालू आहे. ज्या पद्धतीने रसिक माय व प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली, घड्याळामध्ये 2 जवळजवळ वाजलेत आणि तरीसुद्धा प्रेक्षकांनी अजूनही मैदान सोडलेलं नाही आहे. आपल्या गावातील खेळाडूंना, आपल्या शहरातील खेळाडूंना, आपल्या शेजारील खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी प्रत्येक जण आलेला आपण पाहतोय. बघा, कॅमेरा जिथे जिथे जाईल ना तिथे तिथे मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. दर्णे गुरुजी कळवत आहेत येणारे 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने मृणाल वर्सोलकरने आज फटकेबाजी केली आहे त्याचे ते षटकार नव्हते, त्याची ती स्टेटमेंट होती की मी आज एक कर्णधार म्हणून आलोय, मी संघाचं बॅकबोन म्हणून आहे आणि मग माझ्याकडनं चांगली कामगिरी तुम्ही अपेक्षा करू शकता. ही स्टेटमेंट आज मैदानावरती मृणाल वर्सोलकरने दाखवलेली आपण पाहतोय. आपण जर पाहिलं ना तर इथून मात्र प्रफुल्ल पाटील याच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल केला. तब्बल 23 धावा खर्च केल्या गेल्या. मग कुठेतरी अपेक्षा केली जात होती की प्रफुल्ल पाटील 2 षटका हाताळेल, मात्र पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र कोणाला दुसरं षटक दिलं जाईल तर सांघिक 4थं तर वैयक्तिक 2रं षटक घेऊन परेश गावंड मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. हाशोरी विभागातील हा गोलंदाज मैदानावरती सज्ज झालाय, जिथे मृणाल वर्सोलकर ताकदीवरती स्वार गेलेत. आज नजाकत बरे फटके खेळलेत. वेदांतने बरोबर सांगितलं, बॉडी बॅलन्स संपूर्णपणे ते स्ट्रोकवरती झोकून देतो, त्यामुळे एक एनर्जी जनरेट होते, ताकद जनरेट होते आणि त्या पद्धतीची फटकेबाजी. यावेळेला बघा जबरदस्त टायमिंग, चेंडूवरती नजर बघा काय कमालीची ठेवली आहे. पॉवरफुल फटकेबाजी मैदानावरती. मृणाल वर्सोलकर नाव लक्षात ठेवा मित्रांनो. प्रेक्षकांनी, सपोर्टर्सनी अक्षरशः मैदानाच्या बाहेर धिंगाणा घातलाय. आपल्या खेळाडूंना सपोर्ट केला जातोय. सांघिक धावसंख्या आता मात्र अर्धशतक पार करेल. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. फंटास्टिक खेळ मैदानाच्या आत. 11 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. घोडं मैदान आता जवळ आलाय. दिल्ली अब दूर नाही असं वाटू लागलंय. आपण जर पाहिलं तर चांगली प्रकारची क्रिकेटची स्पर्धा. एका बाजूला नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ, सन्मान्य दिनेशजी नाखवा यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ, जनार्दन नाखवाजी यांचा हा संघ एकमेकांसोबत लढतायत, भिडतायत. मृणाल वर्सोलकर पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, रिस्क घेतली. रिस्क घेणाऱ्यांवरती नशीब सुद्धा साथ देतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. एकेरी धाव मिळते. बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. पारस नाखवा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पारस नवेदित फलंदाज आहे, त्याच्या समोर परेश चांगली गोलंदाजी करू शकेल. परेशने या आधीच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. इथून मात्र येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू जास्त धावा कमी हे गणित आहे. इथून मात्र एखादी विकेट गेली तर रसिक मायबाप प्रेक्षकांना मजा येईल, आनंद येईल. आहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न.
फुलर लेन प्रकारचा चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर खेळण्याचा निर्धार ठेवला आणि धाव मिळाले. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, प्रदीप स्पोर्ट्स संघाने जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. सन्मान्य सौरभजी पालवणकर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. मृणाल वर्सोलकरची इनिंग त्यांना आवडली आहे, पारितोषिक या ठिकाणी लगावलं जाईल. कुलाबा स्पोर्ट्सचे सौरभ पालवणकरजी धन्यवाद. मैदानावरती आपण काय पाहिलं, इथे मात्र विकेट गेली. नवेदित फलंदाज पारस नाखवाला आपली विकेट गमवावी लागली. इथून एक विकेटची गरज होती, ती गरज या ठिकाणी पूर्ण केली आहे, कौतुक करावं लागेल परेशचं. ही मॅच आता मात्र इंटरेस्टिंग होऊन पाहते. येणारे 8 चेंडूवर विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. बॉल टू रन हे इक्वेशन मैदानाच्या आत आपण पाहतोय. हे 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे 2 चेंडू खऱ्या अर्थानं ठरवतील की शेवटच्या षटकामध्ये दबाव कोणावरती असेल. जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर मृणाल वर्सोलकर चौकार षटकारांची आतषबाजी करत 14 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येवरती खेळतोय. आता मात्र संघाला 8 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आणि नवीन फलंदाज प्रसाद राऊत. फटका फसलाय, कॅच पकडण्याची नामी संधी. मॅच मध्ये केलं जाईल कमबॅक. पुन्हा एकदा या मॅच मध्ये चुरसता, रंगतता, रोमहर्षकता वाढताना पाहायला मिळाले. नवेदित फलंदाज आला काय आणि नवेदित फलंदाज गेला काय, हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून शॉट सिलेक्शनवरती चर्चा केली जाईल. खरंच या फटक्याची गरज होतं का? सेन्सिबल क्रिकेट खेळायची गरज होती. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायला पाहिजे होता. गॅपमध्ये फटका खेळला पाहिजे होता. रनिंग बिटवीन द विकेटवरती विश्वास ठेवला पाहिजे होता. मात्र प्रत्येकाला मृणाल वर्सोलकर बनायचं आहे, प्रत्येकाला मोठा फटका खेळायचा आहे. चला नवीन फलंदाज, आपण वेळ घालवताय याची आपण दखल घ्या. जास्तीचा वेळ आपण वाया घालवून चालणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत राजेश सारंग, अलिबाग कोळीवाडा विभागातील खेळाडू मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय, जिथे संघ अडचणीत आहे. येणारे 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या मृणाल वर्सोलकरला माहिती आहे, शेवटचा चेंडू जरी डॉट आला तरी नवीन षटकामध्ये स्ट्राईक माझ्याकडे जर असेल ना तर मी फाईट फॉर फिनिश करेन आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहे. एकतर्फी खिंड लढवली आहे. कौतुकास पात्र आहे मृणाल वर्सोलकर. 14 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या आहेत. सांघिक धावसंख्या आपण पाहिली 54च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. ऋषिकेश जावरेने चांगला खेळ केला, 5 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या. हा फटका फसलाय, डॉट चेंडू आलाय. कौतुकास पात्र कामगिरी. परेश गावणचं इथून कौतुक करावं लागेल. 2 षटकं हाताळली, 21 धावा दिल्या आणि तब्बल आपण पाहिलं तर 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला, जिंकला होता प्रदीप स्पोर्ट्स संघाने. आता मात्र त्यांचा डगआउट शांत बसलाय, कारण 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. मृणाल वर्सोलकर फटकेबाजी करत होता, षटकार खेचत होता. त्यावेळेला त्यांच्या डगआउटमधून जोरदार टाळ्या येत होत्या, शिट्ट्या येत होत्या, आरोळ्या येत होत्या. आता मात्र या मॅचचं रंग, रूप, रोमहर्षकता बदल पाहायला मिळाले. वाऱ्याची लाट यावी आणि बरंच का अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदलाव करण्यात आलाय आणि आता मात्र अनुभवी गोलंदाज वैभव अंबुकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय. वैभव आलाय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून. याआधी त्याच्या करिअरमध्ये वैभवने 6 चेंडूंवरती 2 धावा सुद्धा डिफेंड केलेल्या आहेत. हा इतिहास आहे. आता मात्र वर्तमानामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करणं ही काळाची गरज आहे. वैभव अंबुकर आपल्याकडे असलेली गोलंदाजी, नैपुण्यता, नेतृत्व गुण या बळावरती आक्रमक गोलंदाजी करेल का? जिथे स्ट्राईक एंडवर मृणाल वर्सोलकर 14 चेंडू 38 सांघिक धावसंख्या. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती स्पष्ट केलं चित्र. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो मैदानाच्या आत. बॉलिवूडचा इसारकी शाहरुख खान याचा एक चित्रपट होता मेहुना, त्याची आठवण करून दिली. मी स्वतः आहे. पिक्चर अजून संपलेला नाहीये. संघ कितीही अडचणीत येऊ देत, मी मोठे फटके खेळू शकतो.
वैयक्तिक 44 धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खेचणार का? गतवर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये अर्धशतक नव्हतं. पहिल्यांदा मृणाल वर्सोलकर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या माध्यमातून पहिलं अर्धशतक झळकावणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मॅचचा रिझल्ट स्पष्ट झालाय, कारण 5 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. मात्र सर्वांचं लक्ष मृणाल वर्सोलकरचं अर्धशतक होणार का? वैभव अंबुकरचा पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. बघा, खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक, जे सपोर्टर्स, जे खेळाडू आपण उड्या मारताय ते प्लीज करू नकात. साखर संघ, मनपूर्वक विनंती आपल्याला, कोणी उड्या मारू नये. आपल्यावरती इजा होऊ शकते, आपल्यालाच याची आपण खबरदारी बाळगा. हा 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 एकेरी धाव घेतली आहे, स्कोर लेवल केलंय. इथून मात्र रिस्क शेवटच्या चेंडूवरती यायला हरकत नाहीये असं म्हटलं. 4 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल. चार चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. इथे मात्र मोठा फटका मृणालच्या बॅट मधून आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातली पहिली 50 या ठिकाणी मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आले. एक अप्रतिम खेळ या ठिकाणी मृणालच्या माध्यमातून. एकदा बॅट वरती करून मृणाल सगळ्यांना जर पाहिलं तर सांगायचं आहे की या ठिकाणी मृणाल वर्सोलकर काय करू शकतो. अमनजी नाखवा यांच्याकडून मृणाल वर्सोलकर साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सेव्हन्टी कुलाबा स्पोर्ट्स यांच्यातर्फे जी बॅट मृणाल वर्सोलकर वापरतोय ती बॅट 70 कुलाबा स्पोर्ट्सची आहे आणि त्यांच्यातर्फे देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. असं तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मृणाल वर्सोलकर साठी इथे आलेलं आहे. नक्कीच मृणाल वर्सोलकर अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळते. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो 5 हॅलो. तर इथे पैशांचा सुद्धा पाऊस पडलाय.